वेलकम स्टुडंट्स. आपण लास्ट लेक्चरमध्ये मिसलेनियस एक्सरसाइज 5 स्टार्ट केलेला होता. त्यातले पहिले 2 क्वेश्चन्स आपले कंप्लीट झालेले. नाउ लेट्स स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 3. स्टेट वेदर ईच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू और फॉल्स. त्यातलं पहिलं स्टेटमेंट असं आहे, द प्रॉपर सबस्टिट्यूशन फॉर इंटिग्रल x इंटू x रेज टू x इंटू ब्रॅकेट 2 प्लस log x dx इज x रेज टू x इक्वल्स t. त्यांनी असं सांगितलंय की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी x रेज टू x ला t म्हणा असं त्यांनी सांगितलं. बघूया आपण बरोबर आहे. म्हणजे आता हे जर सबस्टिट्यूशन मी सॉल्व्ह करत गेलो आणि हे सगळेच्या सगळे इन टर्म्स ऑफ t जर आपण रिप्लेस करू शकलो तर हे सबस्टिट्यूशन बरोबर आहे. बघ, व्हेरिएबल रेज टू व्हेरिएबल असेल तर डेरिव्हेटिव्ह घेताना लॉग घेतात. मग log ऑफ x रेज टू x इक्वल्स हे झाले log t. आता x पुढे आणला म्हणजे x log ऑफ x रेज टू x इज इक्वल टू log t. ठीक आहे. आता पुन्हा इथे डेरिव्हेटिव्ह घेताना तुम्हाला पुन्हा काय लागणार सांगा, लॉग. कारण x रेज टू x आपला डेरिव्हेटिव्ह येत नाही. मग अगेन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, म्हणजे log ऑफ x इंटू log of x raised to x equals log t. log of a into b आहे बघा, हे a आणि हे b आहे. log a plus log b, log a plus log of x raised to x equals log t as it is. आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेता येतो. यात सुद्धा हे जे x आहेत ना, हे अजून पुढे आणूया, सिंप्लिफाय करूया. log x as it is प्लस log ऑफ हे x पुढे आणले म्हणजे x log x झाले इज इक्वल टू log ऑफ log t as it is, log ऑफ log t as it is. पुन्हा a मल्टिप्लाइड बाय b आहे म्हणजे log x प्लस log a प्लस log b. हे a इंटू b आहे ना, log ऑफ ab आहे मग log a प्लस log b log ऑफ log x इज इक्वल टू हे log ऑफ log t as it is. log x प्लस log x म्हणजे 2 log x प्लस log ऑफ log x इक्वल्स log ऑफ log t. हे नुसतं सबस्टिट्यूशनचा पार्ट झाला. आता तुम्ही डेरिव्हेटिव्ह घ्यायला चालू करा. बघा, डिफरन्शिएट 2 इंटू log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस log समथिंग चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन समथिंग इंटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह इक्वल्स तिकडे log समथिंग चा 1 अपॉन log t इंटू log t चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन t dt बाय dx. ठीक आहे. हे 2 अपॉन x प्लस 1 अपॉन x log x इक्वल्स हे एज इट इज 1 अपॉन t 1 अपॉन log t हे dt बाय dx. ठीक आहे. आता यातून जर आपण सगळ्यातनं x कॉमन काढला 1 बाय x तर 2 अपॉन 1 हे झाले. तिकडे जर होते पार्ट मला फक्त हे सगळं रिप्लेस होतंय की नाही बघायचं. आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय झाले सांगा, 1 अपॉन x हे झाले 2 log x प्लस 1 अपॉन log x इज इक्वल टू जे काय असेल ते. आता ते खाली जे x log x आहे की नाही, x log x त्याला काय रिप्लेस करता येतं का बघूया. x log x ला खाली जी टर्म आहे x log x त्याला काय रिप्लेस करता येते का बघूया. हे x मिळाला बघा. हा
हे 2 log x plus 1 हे ब्रॅकेट मिळालं इंटू x पाहिजे आपल्याला. चालत नाही की सबस्टिट्यूशन बरोबर नाही. प्रॉब्लेम बरोबर लिहिलाय का एकदा मी चेक करतो. तो जो प्रॉब्लेम त्यांनी दिलेला आहे ना, नाही एक्सच आहे बरोबर आहे. हो 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 येते 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 निश्चित येते बरं का. ओके अवघड आहे जरा, पुढं कंटिन्यू करतो मी. जमलं काही अवघड नाही आहे बघा. 1 अपॉन हे टी लॉग टी ॲज इट इज, 1 अपॉन टी लॉग टी dt बाय dx ॲज इट इज. नीट लक्षात आहे. आता हे लॉगचे रूल्स फार चांगले ज्याला येतात ना त्यालाच हे कळतं, बाकी काही नाही. हे बघा वरचं मल्टिप्लिकेशन 2 log x प्लस 1 अपॉन खाली x इंटू लॉग x म्हणजे x log x इक्वल्स 1 अपॉन t log t dt बाय dx. ठीक आहे, 1 अपॉन t log t dt बाय dx. आता हे जर x वर गेले तर बघा 2 log x प्लस 1 ॲज इट इज. त्यानंतर हे लॉग ऑफ हे x वर घेतले, लॉग ऑफ x रेस टू x झाले. लॉग ऑफ काय झाले, x रेस टू x झाले. इथं लक्ष आहे का माझं, इथं लक्ष आहे बघा. इक्वल्स 1 अपॉन t log t ॲज इट इज इंटू dt बाय dx. पुढची स्टेप बघा काय करतो मी, लक्ष आहे इथंच. x न मल्टिप्लाय केलं आणि x ने डिवाइड केलं, x न मल्टिप्लाय केलं आणि x ने डिवाइड केलं. ठीक आहे, काय काय झालं बघा. म्हणजे वरती x इंटू ब्रॅकेट 2 log x प्लस 1 अपॉन हे बघा हे खाली x log ऑफ x रेस टू x 1 अपॉन t log t dt बाय dx. आता बघा x इंटू लॉग ऑफ x रेस टू x म्हणजे log t बघा. हे बघा ही टर्म म्हणजे ना ती टर्म log t आहे, लक्षात ठेवा. log t म्हणजे x इंटू ब्रॅकेट 2 log x प्लस 1 अपॉन ही जी टर्म आहे ना ती log t टर्म आहे, log t x इंटू लॉग ऑफ x रेस टू x. तिकडं 1 अपॉन t log t dt बाय dx ॲज इट इज. दोन्ही बाजूचे अपॉन log t कॅन्सल, dx इकडे आणलं म्हणजे x इंटू 2 log x प्लस 1 dx इज इक्वल टू 1 अपॉन t dt. झाला का प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे आता आपल्या क्वेश्चन मध्ये, या क्वेश्चन मध्ये बघा कुणाचं काय काय झालं सांगा, कोणत्या टर्मला काय काय म्हणले बघा. लक्ष द्या हे जे x इंटू हे एवढं सगळं आहे ना, हे सगळं x इंटू 2 log ऑफ त्याचं 1 अपॉन t dt झालंय. आणि या पार्टला सबस्टिट्यूशन केलं आपण. काय केलं सांगा, x रेस टू x ला t म्हणले म्हणजे इंटिग्रल t इंटू या सगळ्याचं काय होणार आहे सांगा, या सगळ्याचं ते 1 अपॉन t dt होणार आहे. म्हणजे थोडक्यात त्यांनी दिलेलं जे सबस्टिट्यूशन होतं ते प्रॉपर होतं, योग्य सबस्टिट्यूशन होतं, म्हणजे ट्रू आहे. आता काय हे सोडवायचं नाही आपल्याला, पुढं हे सोडवायचं नाही, फक्त ते सबस्टिट्यूशन त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे की नाही, म्हणजे सगळं इन टर्म्स ऑफ टी येतंय की नाही हे बघायचं. आलं आपलं सगळं इन टर्म्स ऑफ टी आलं म्हणजे हे प्रॉपर सबस्टिट्यूशन आहे. थोडं अवघड आहे. सेकंड, इफ इंटिग्रल x इंटू e रेस टू 2x dx चा आन्सर e रेस टू 2x fx प्लस c असं दिलं असेल तर fx च्या जागी ही टर्म असली पाहिजे असं त्यांना म्हणायचं आहे. बघूया ट्रू आहे का फॉल्स आहे. आता याचं मी इंटिग्रेशन पहिले घेतो, इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स. फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx इंटू dy dx ऑफ फर्स्ट पुन्हा dx. x ॲज इट इज
e raised to 2x इंटिग्रेशन e raised to 2x upon 2 माइनस इंटिग्रेशन e raised to 2x इंटिग्रेशन e raised to 2x upon 2 आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 dx 1/2 बाहेर x e raised to 2x upon 2 minus 1/2 इंटिग्रल काय राहिलं सांगा e raised to 2x आणि into 1 म्हणजेच e raised to 2x x e raised to 2x upon 2 minus 1/2 into e raised to 2x चे इंटिग्रेशन e raised to 2x upon 2 हे जे मी upon 2 लिहितो ना मागोपास ना तो x चा कोएफिशिएंट लक्षात ठेवा ते आता मला सवयच व्हायला पाहिजे आपल्याला x चा कोएफिशिएंट खाली लिहायचाच प्लस c यातनं जर मी e raised to 2x कॉमन काढले यातनं e raised to न्यूमरेटर मधून तर e raised to 2x जर कॉमन काढले तर यातलं राहतं x/2 minus 1/4 राहील minus 1/4 plus c आता जर मला हे तर ऍडजस्ट करायचं कॉमन डिनॉमिनेटर समजा 4 करायचं त्याला 4 तर खाली वर 2 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल 2x - 1 बघा हे आपलं फायनल आहे त्याने असं म्हटलं की या इंटिग्रेशनचा आन्सर e raised to 2x fx आहे म्हणजे आपलं e raised to 2x fx आलं आणि fx म्हणजे काय त्याने पुढे सांगितलं ते 2x - 1 upon 2 सांगितलंय जर ते upon 4 सांगितलं असतं तर ते बरोबर होतं ट्रू होतं हे upon 4 आपल्याकडे आणि त्यांचा आन्सर मध्ये 2 आहे म्हणजे हे स्टेटमेंट त्यांनी दिलेलं fx चं आन्सर जे दिलंय ते काय सांगा फॉल्स असलं पाहिजे म्हणजे सेकंड क्वेश्चन त्याला काय सांगा फॉल्स आहे पुढचा क्वेश्चन असेल त्यांनी इंटिग्रेशन ऑफ x into fx dx चा आन्सर fx/2 असेल तर fx च्या जागी e raised to x square घ्यायचं असतं त्यांनी म्हटलं मग आपण असं करूया fx च्या जागी e raised to x square घेऊन बघूया म्हणजे इंटिग्रल x into आता fx म्हणजे काय सांगा e raised to x square dx त्याचा आन्सर केवढा यायला पाहिजे fx/2 म्हणजे काय e raised to x square/2 असं यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं जर मी fx घेतलं तर fx च्या जागी मग आता करूया हा पार्ट बघा इंटिग्रल x into e raised to x square dx त्या x square ला t म्हणा पुट x square equals ठिकाण शेजारी डेरिव्हेटिव्ह दिसतोय ना मग x square चा डेरिव्हेटिव्ह 2x तिकडे dt/dx x dx equals half dt झाले ट्रान्सफर प्रॉब्लेम मध्ये बघा इंटिग्रल हे बघा x आणि dx यांचं झाले हाफ dt e raised to t आणि x square ला आपण t म्हटलेले e raised to t हाफ dt हाफ बाहेर घेतले हाफ इंटिग्रल e raised to t dt हाफ e raised to t चे इंटिग्रेशन काय e raised to t म्हणजे हाफ ॲज इट इज e raised to t म्हणजे काय सांगा t म्हणजे x स्क्वेअर होतो बघा x स्क्वेअर म्हणजे आन्सर थोडक्यात e raised to x square/2 आलं का बघा हे आलं का बघा आलं म्हणजे याचा अर्थ ट्रू आहे हे स्टेटमेंट काय ट्रू आहे नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ x - 1 upon x + 1 into x - 2 dx त्याचा आन्सर त्यांनी a log of mod of x + 1 + b log of mod of x + -2 दिलेलं आहे आणि मग a + b = 1 आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे a + b आता एक काम करूया आपण हा पार्शियल फ्रॅक्शनचा प्रॉब्लेम आहे पण नेहमी म्हणून पहिल्यांदा हा सिम्प्लिफाय करून घेऊया ठीक आहे लेट x - 1 upon x + 1 into x - 2 equals a upon first factor plus b upon second factor हे झालं इक्वेशन 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करून दोघांचं डिनॉमिनेटर आता हे डायरेक्ट स्केच करवलं क्रॉस मल्टिप्लाय करून हे डिनॉमिनेटर कॅन्सल मग राहिलं कोण x - 1 equals a into bracket x - 2 plus b into bracket x + 1 आता एक एक ब्रॅकेट कधी 0 होतं इथे बघायचं x - 1 असताना ही टर्म 0 होते बघा -1 equals a into bracket -1 - 2 आता हे -1 मुळे ही टर्म 0 झाली म्हणजे सगळं 0 झालं इकडे आले -2 इकडे a into bracket -3 ने डिवाइड केलं की मायनस प्लस 2/3 म्हणजे a ची व्हॅल्यू किती आली सांगा 2/3 आली आता दुसरा पार्ट त्यातला ही टर्म कधी 0 होते सांगा जेव्हा x 2 असेल तेव्हा करा रिप्लेस 2 - 1
इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट 2 मायनस 2 म्हणजे ते 0 झाले, b इंटू ब्रॅकेट 2 प्लस 1, हे आन्सर 1 आलं, इकडे 3b आले, 3b डिवाइड केल्यानंतर 1/3 इक्वल्स b आले. मला चेक करा a प्लस b ची ऍडिशन 1 येते का चेक करा. ते आता ह्याच्यात रिप्लेस करायचं बरं सगळा भाग नंतर, आपल्याला फक्त एक चेक करायचं आहे की a प्लस b. मग a प्लस b ची ऍडिशन करून बघा, म्हणजे 2/3 प्लस 1/3 म्हणजे 3/3 म्हणजेच 1, म्हणजे हे ट्रू आहे. लक्षात ठेवा a प्लस b ची व्हॅल्यू 1 येते. हे देखील स्टेटमेंट काय सांगा तर ते ट्रू आहे. ओके, त्यातला पुढचा क्वेश्चन बघा. इंटिग्रल x minus 1 upon x plus 1 raised to 3 e raised to x dx चा आन्सर त्यांनी e raised to x fx plus c असं दिलेलं आहे. तर fx म्हणजे काय असलं पाहिजे तर x plus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर असला पाहिजे असं म्हणले. आता तुम्ही थोडंसं मागे या, पेज नंबर 133 काढा, पेज नंबर 133. तिथं अगदी राईट साइडला वरच्या बाजूला बघा 7 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. इंटिग्रल e raised to x into x minus 1 upon x plus 1 चा ब्रॅकेट क्यूब dx. हाच प्रॉब्लेम इथे एक निघाला, हाच एक निघाला आहे काय. e raised to x इथे आहे, x minus 1 वर आहे, खाली x plus 1 चा ब्रॅकेट क्यूब dx. मग या प्रॉब्लेमचं जे आन्सर आहे 5.5 मधला 7th क्वेश्चन, 5.5 मधला 7th क्वेश्चन, त्याचा आन्सर मी तुम्हाला लिहून दिलेला, ऑलरेडी करून दिलेला. 5.5 त्यातला क्वेश्चन नंबर किती झाला तर तो 7. त्याचा आन्सर जरा बघून घ्या मागं किती दिलं होतं, किंवा तुम्ही वहीत लिहिलं असेल तर काही प्रश्नच नाही आहे. त्याचा आन्सर असा आला, त्या प्रॉब्लेमचा आन्सर असा आला की e raised to x इंटू 1 upon x plus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर, हे त्याचा आन्सर आला. म्हणजे थोडक्यात e raised to x हे fx आहे, हे fx. मग fx चा आन्सर थोडक्यात काय असायला पाहिजे तर fx चा आन्सर 1 upon x plus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर असायला पाहिजे. fx चा आन्सर काय असलं पाहिजे 1 upon x plus 1 चा. त्याने नुसतंच x plus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर दिले. हे जर का 1 upon दिलं असतं तर बरोबर होतं, पण 1 upon नाही दिले म्हणजे हे स्टेटमेंट काय सांगा तर ते फॉल्स आहे. त्याकरता हा प्रॉब्लेम मागचा सोडवून बघा आणि मग तुमचा आन्सर काय येतो तर ते एवढे येतं. आणि म्हणून ते दिलेलं स्टेटमेंट काय आहे त्यांचं तर ते फॉल्स स्टेटमेंट आहे. लक्षात आलं. तुमचा क्वेश्चन नंबर 3 देखील संपलेला आहे. आता फक्त मध्ये मध्ये जे मी इंटिग्रेशन जे सोडवत असतो की नाही, तसं जर तुम्हाला सोडवायला यायचं असेल तर मागचे एक्सरसाइज सारखे सारखे सोडवत राहा. कारण आता इथे जे मिसलिनियस चालू होणार ना आपला, तो सगळा मिक्स असलेला टाईप चालू होणार. लक्षात ठेवा, मी करून देणार आहे सगळे प्रॉब्लेम्स, पण तुम्हाला सगळे मागचे प्रॉब्लेम्स येणं त्यासाठी आवश्यक आहे, त्याची प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे. ओके, आता आपण एक क्वेश्चन नंबर 4 स्टार्ट करू. Okay, now question number 4. Solve the following. First, evaluate I plus integral five x square minus 6x plus 3 upon 5x minus 3 dx. ठीक है, इंटीग्रल 5x स्क्वायर माइनस 6x प्लस 3 अपॉन 2x माइनस 3 dx. न्यूमरेटर मध्ये डिग्री जास्त आहे, स्क्वेअर आहे, खाली डिग्री कमी आहे, अशा वेळेस डिव्हिजन करायचं. बघा, इवन फॅक्टर्स पडत असतील तर फॅक्टर्स पण पाडायचे बरं का. 5 to the 15 ला स्प्लिट करा आणि टोटल 6 यायला पाहिजे. फॅक्टर्स पडत असतील तर फॅक्टर्स पडत नाही आहेत फॅक्टर्स, म्हणून मी डिव्हिजन करतो. 2x मायनस, बरं, फर्स्ट टर्म डिवाइडेड बाय फर्स्ट टर्म असं बाजूला करायचं बघा. 5x स्क्वेअर डिवाइडेड बाय 2x, x कॅन्सल झाले, 5/2 ॲज इट इज आणि x शिल्लक म्हणजे 5x/2 येतात थोडक्यात. मग ह्याला मल्टिप्लाय केलं, ह्याला मल्टिप्लाय केलं की 5x स्क्वेअर येतात. करून बघा तुम्ही.
याने ह्याला मल्टिप्लाय करा, मायनस 15x/2 येतात. सबट्रॅक्शन, साइन चेंज, साइन चेंज. आता हे पॉझिटिव्ह 15x/2 आहेत, त्यातून 6x मायनस करायचे, हे वरचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 15x मायनस 12x/2 म्हणजे 3x/2 शिल्लक आहे, प्लस 3. फर्स्ट टर्मला फर्स्ट टर्मने डिवाइड करायचं. 3x/2 ला 2x ने डिवाइड करायचं. हे 2 खाली येतात, हे 3x अपॉन हे 2 पहिल्यांदा खाली आणले इंटू 2x, x गेले, 3/4 शिल्लक आहे. इथं प्लस 3/4 लिहायचं. 3/4 इंटू 2x, त्याने याला मल्टिप्लाय करा, एवढे येतात, करून बघा. 3x/2 त्याने याला मल्टिप्लाय करायचे, मायनस 9/4. सबट्रॅक्शन, साइन चेंज, साइन चेंज, हे कॅन्सल. 9/4 पॉझिटिव्ह, प्लस 3 येते. क्रॉस मल्टिप्लाय करा, 9 प्लस 4 3 12 अपॉन 4 म्हणजे 21/4. 21/4 हे झालं तुमचं डिव्हिजनचा पार्ट झाला. ठीक आहे. बघा, दिस फ्रॅक्शन इक्वल्स quotient 5x/2 plus 3/4 quotient plus remainder 21/4 upon divisor 2x minus 3 bracket complete dx. म्हणजे हा फ्रॅक्शन पहिल्यांदा मी असा स्प्लिट केला. आता सगळ्यांचे सेपरेट इंटिग्रेशन घ्यायचे. पहिल्यांदा I इक्वल्स ह्याचं इंटिग्रेशन 5/2 इंटिग्रल x dx प्लस 3/4 इंटीग्रल 1 dx प्लस 21/4 इंटीग्रल 1/2x minus 3 dx. 5/2 as it is, x चे इंटिग्रेशन x²/2, 3/4 1 चे इंटिग्रेशन x, 21/4 लिनियर आहे, लिनियर x लिनियर डिनॉमिनेटर मध्ये, log ऑफ मोड ऑफ डिनॉमिनेटर. x ला कोएफिशिएंट आहे, अपॉन 2 तरी लिहायचंय किंवा इंटू हाफ तरी लिहायचंय. then integration right upon coefficient of x, multiplication 5x²/4 plus 3x/4 plus 21/8 log of mod of 2x मध्ये. अहो तर सगळ्यातले 1/4 कॉमन काढू शकतात पाहिजे असेल तर, नाही काढलं तरी चालतं, असंच ठेवलं तरी आन्सर चालू शकेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, I इक्वल्स इंटिग्रल 5x plus 1 raised to 4/9. हा ax plus b raised to n चा फॉर्म्युला आहे. ax plus b raised to n. काय आन्सर असतं सांगा त्याचं? ax plus b raised to n plus 1 अपॉन n plus 1, ते वाढवलेलं खाली घ्यायचं आणि न विसरता अपॉन कोएफिशिएंट ऑफ x लिहायचं. 5x plus 1 raised to, याचा आन्सर बघा 9 plus 4 13. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा वरती खाली, 13/9 into 5 plus 3. 5x plus 1 raised to 13/9. 13 5 is 65 upon 9. हे वर जाऊन 9/65 होती. 9/65 ब्रॅकेट मध्ये 5x plus 1 raised to 13/9 plus 3. हा माझ्या सेकंड क्वेश्चन आहे. आता थर्ड बघा, इंटिग्रल 1/2x plus 3. x लिनियर आहे, 1/ax plus b चा फॉर्म्युला, log ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर अपॉन कोएफिशिएंट ऑफ x. आन्सर झाला.
चौथा क्वेश्चन बघा. इंटिग्रल x minus 1 upon root of x plus 4 dx. लक्ष द्या, न्यूमरेटर मध्ये x खाली बघून ऍडजस्टमेंट +4, मग तिथं -5 द्यायला पाहिजे, कारण -1 आन्सर यायला पाहिजे ना. 4 मधनं 5 गेले की -1 येतात. अपॉन रूट ऑफ x plus 4 dx. I equals integral separate division x plus 4 upon root of x plus 4 plus -5 upon root of x plus 4. आता हीच टर्म खाली आहे, सेम टर्म आहे. मी आता तुम्हाला बऱ्याचदा सांगितले की x डिवायडेड बाय रूट x, यातला रूट x यातला रूट x कॅन्सल, पण रूट x शिल्लक राहतो. तसं यातलं वरचं रूट शिल्लक राहील, म्हणजे रूट ऑफ x प्लस 4 शिल्लक राहील, प्लस -5 अपॉन x प्लस 4 रेज टू हाफ येते, पण ते खाली येते. आता मी तुला वर घेतो पुढच्या स्टेप मध्ये, याला पण मी रेज टू हाफ येणार आहे. x प्लस 4 रेज टू हाफ. आता हे -5 x प्लस 4 रेज टू -हाफ, याला वर घेतो. आता ax प्लस b रेज टू n चा फॉर्म्युला, ax प्लस b रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1, आणि असेल तर x चा कोएफिशियंट -5 इंटू x प्लस 4 रेज टू -हाफ प्लस 1 अपॉन -हाफ प्लस 1 प्लस c. ax प्लस b रेज टू n चा फॉर्म्युला वापरला बस. x प्लस 4 रेज टू 3/2 अपॉन 3/2 -5 x प्लस 4 रेज टू हाफ अपॉन हाफ प्लस, हे वर घेतले तरी चालतात. 2/3 ब्रॅकेट मध्ये x प्लस 4 रेज टू 3/2, हे 2 वर घेतले, -10 x प्लस 4 रेज टू हाफ प्लस c. आता हे रेज टू हाफ लिहिले तरी चालतात, रूट मध्ये लिहिलं तरी आन्सर त्याचं चालू शकतो. ठीक आहे, तुमच्या पुस्तकात काय फॉर्म मध्ये दिले त्यानुसार त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. हे रेज टू हाफला सहसा रूट लिहितात, बघा तुमच्या इथं काय दिले ते त्यानुसार आन्सर लिहा. फिफ्थ क्वेश्चन बघा. if f dash x equals root x, f of 1 2, तर fx काय असं विचारले. आता f dash x म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे, हा काय सांगा डेरिव्हेटिव्ह. मग यावरून जर fx पाहिजे असेल तर इंटिग्रेशन ऑफ f dash x dx करायचं, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ रूट x dx, म्हणजे x रेज टू हाफ dx. वरती एक ऍड करा, म्हणजे 3/2 आणि वाढवलेले खाली घ्या प्लस c. हे झाले 2/3 x रेज टू 3/2 प्लस c, हे झालं तुमचं fx. पण f ऑफ 1 ची व्हॅल्यू 2 दिली तुम्हाला, मग f ऑफ 1 इक्वल्स 2/3 इंटू 1 रेज टू 3/2 प्लस c. f ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आहे 2. 2 इक्वल्स 2/3 इंटू हे 1च आहे, 1 ची किती पण पॉवर 1च असते, तर हे इकडे आणले, म्हणजे 2 - 2/3 इक्वल्स c राहील. क्रॉस मल्टिप्लाय 3 to the 6 minus 4/3 is equal to c. c मिळाला की तुमचं fx काय तरी ठेवा इथे, fx तर fx रिप्लेस करायचं. 2/3 x रेज टू 3/2 प्लस c. c किती आला आपला, तर तो 4/3 इतका आहे. c किती आला 4/3 इतका आहे. ठीक आहे.
आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन आहे, इंटिग्रेशन ऑफ मॉड ऑफ एक्स डी एक्स. हे मॉड आहे बरं, मॉड ऑफ एक्स डी एक्स इफ एक्स इज लेस दॅन 0. आता हे थोडंसं सायन्स फॅकल्टीवर हा प्रकार थोडासा जास्त असतो, तुम्हाला नसतो फारसा, पण फक्त माहिती म्हणून सांगतो, लक्षात आहे. मॉड्युलस मध्ये फंक्शन असतं की नाही मॉड ऑफ एक्स, त्याचा आन्सर -x इफ एक्स इज निगेटिव्ह आणि मॉड ऑफ एक्स इक्वल्स +x इफ एक्स इज पॉझिटिव्ह, अशी ती टर्म असते. म्हणजे काय तर बघा, तुम्ही असं शिकलाय की मॉड्युलस मध्ये कोणताही नंबर असू देत, पॉझिटिव्ह 5 असू देत किंवा निगेटिव्ह 5 असू देत, मॉडच्या बाहेर त्यांना कायम प्लस साइन घेऊन येतात, बरोबर आहे. मग इथेही मी तेच लिहिले, फक्त आपल्याला ते पटकन समजत नाही. मॉड ऑफ एक्स म्हणजे -x कधी इफ एक्स इज निगेटिव्ह. आता मला विचार करून सांगा, जर एक्स निगेटिव्ह असेल तर -x कसा असेल सांगा, अर्थात पॉझिटिव्ह. परत आहे का, जर एक्स बघा एक्स निगेटिव्ह असेल तर -x कसा असतो. समजा एक्स निगेटिव्ह आहे, -5 आहे, मग त्याच्या मागे एक मायनस साइन आहे, मायनस ऑफ -5 म्हणजे काय झालं, +5. म्हणजे आपल्याला वाटतं की टर्म निगेटिव्ह आहे, पण ऍक्च्युली पॉझिटिव्हच आहे, कारण समोर लिहिले एक्स इज निगेटिव्ह लेस दॅन 0. इथं काही प्रश्नच नाही. मॉड ऑफ एक्स इक्वल्स +x व्हेन एक्स इज पॉझिटिव्ह. जर एक्स पॉझिटिव्ह असेल तर मॉड मधून बाहेर पडल्यावर तो पॉझिटिव्हच राहणार आहे. इथं वाटतं मायनस साइन आपल्याला, पण ऍक्च्युली टर्म पॉझिटिव्ह आहे, कारण मॉड ऑफ एक्स इक्वल्स -x इफ एक्स इज निगेटिव्ह लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह. मग एक्स निगेटिव्ह असेल तर एक्सच्या जागी एखादा निगेटिव्ह नंबर तिथे डोक्यात ठेवा आणि तो रिप्लेस करून बघा, तुम्हाला -5 दिसतील, म्हणजे +5 आहेत. म्हणजे मॉड मधनं बाहेर पडताना टर्म कायम काय पडते, पॉझिटिव्ह पडते. मग आता आपला प्रॉब्लेम असा आहे, इंटिग्रेशन ऑफ -x dx एक्स निगेटिव्ह आहे म्हणून पुढे सांगितले, मॉड्युलस म्हणून टर्म बाहेर पडताना i इक्वल्स इंटिग्रेशन ऑफ हे झाले -x dx. का सांगा, तर एक्स निगेटिव्ह आहे, मग आता एक्स ला निगेटिव्ह घेतलं की मायनस आणि ती निगेटिव्ह पॉझिटिव्हच टर्म असते. आता मायनस साइन इंटिग्रेशनच्या बाहेर x dx -x चे इंटिग्रेशन x²/2 c, हे त्याचं फायनल आन्सर आहे. ओके, असा तुमचा क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट झाला आहे. बाकीचे आता नेक्स्ट पिरियड मध्ये आपण बघूया.